चित्रपटांप्रमाणे शिंदेंच्या जीवनाचा भाग दुसरा येईल असं कुणाला वाटलं नसेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. धर्मवीर सिनेमात माझीही भूमिका हवी असं फडणवीसांनी म्हटलंय. मला देखील सिनेमा काढायचा आहे, त्यात अनेकांचे मुखवटे निघतील असं देखील एक त्यांनी कोपरखळी लगावलेली आहे. की आता धर्मवीर 2 ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेलाय माहित नाही, पण हा अगदी आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा. तो 3 मध्ये येईल. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन. या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं, चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली. आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग 2 देखील येईल आणि शिंदे साहेबांच्या जीवनाचा भाग 2 देखील सुरू होईल. पण लवकरच तो भाग 2 देखील सुरू झाला. या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदे साहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात. दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.